श्री गणेशाय नमः। आज आपण गरुड पुराणातील 9वा अध्याय ऐकणार आहोत। भगवंत दानाची महत्त्व सांगतायत। शय्यादान झाल्यावरी पुन्हा गरुडासी मुरारी, तो या दानाची थोरी कथन करिता जाहला। आता शय्यादान झाल्यानंतर भगवंत गरुडाला पुढे जलदानाचा महिमा सांगतायत। 11व्या दिवसापासून पुढे वर्षभर रोज ब्राह्मणाला जल व अन्न याचे दान करीत जावे। वर्षभर दीप ठेवावा असं सुद्धा भगवंतांनी सांगितलंय। जलदान याचेच नाव उदकुंभ दान असे आहे। जलाविना तृप्ती होत नाही म्हणून जलदानाला महत्त्व सांगितलेलं आहे। रोज जलदान ज्याला सामर्थ्य नसेल त्यांनी सपिंडीच्या वेळेस एकदाच दान दिलं तरीही चालतं। आता आणखी दिली जाणारी काही दान आहेत की भगवंत पुढे सांगतायत। त्या दानाचं महत्त्व काय, हे दान केल्यानंतर त्या जीवात्म्याला काय पुढे गती प्राप्त होते, प्रेत योनीमध्ये त्याला काय मदत होते असं सांगितलेलं आहे। आसनाच्या दानाने काय होतं तर प्रेतात्मा सुखाने बसून जेवतो असं सांगितलंय, म्हणून आसनदान सांगितलंय। पात्रदानामुळे त्याला ताठ मिळते जेवायला। उदकुंभ दानाने प्रेताची तहान भागते। खडावा म्हणजे जोडा दान दिल्याने वाहन म्हणून घोडा मिळतो। छत्रीदान केल्याने यमपुरीच्या मार्गावरून जाताना उन्हाचा ताप त्याला बाधत नाही। शय्यादानाने विमान मिळते। घर दान केल्याने त्याला चालण्याचे श्रम करावे लागत नाहीत असं सांगितले। अशा प्रकारे इथे जी दानी द्यायला सांगितली ती प्रेतात्म्याला प्राप्त होतात असं भगवंतांनी सांगितले। आता भगवंत आचार धर्माचा महिमा सांगतायत। श्राद्धानाचे भोजन केल्याने ब्राह्मण सुद्धा त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, म्हणजे त्या श्राद्धानाचं बाधा अन्नाची बाधा येत नाही म्हणून जे जेवतात त्यांनी सुद्धा प्रायश्चित्त गायत्री जप वगैरे त्यांनी करावं असं सांगितलेलं आहे। आता पुन्हा 16 संस्कार करून त्याला शुद्ध करून घेता येतं असं सुद्धा भगवंत सांगतायत। त्याचप्रमाणे स्वैरिणी, व्यभिचारिणी स्त्री, लोभी पुरुष, ब्रह्मज्ञानी असला तरी इंद्रियाचा गुलाम असलेला लबाड व ठक मनुष्य हे भ्रष्ट असतातच। आपुलकी नसली तर हे नातेसंबंध आणि वैराग्य नसताना केलेली भक्ती या दोन्ही गोष्टी निष्फळ सांगितलेल्या आहेत। दक्षिणाविरहित दान, कर्कशा स्त्री, विद्या नसलेला गुरु, निर्दय गुरु व अभाविक पुरुष हे निर्माल्यवत टाळावे, त्यांच्यापासून दूर राहावं असं सुद्धा भगवंत सांगतायत। ब्राह्मणासाठी आचार धर्म आद्यधर्म असून त्याची लक्षणे भगवंतांनी सांगितलेली आहेत। सूर्योदय होण्यापूर्वी 2 तास उठावे, आत्मचिंतन करावे, देवताची स्तुती करून नंतर शौचमुखमार्जन करून सांगतायत भगवंत। प्रातस्नान जप वगैरे आपल्या उद्योगधंदा करावा, माध्यान्ह स्नान करावे, पुढे देवतार्चन करावे, भोजन याचा विधी सांगून 3ऱ्या पूर्वी शास्त्रार्थ श्रवण करावं असा प्रकार ब्राह्मणांनी दररोज करायला पाहिजे असं भगवंत सांगतायत। सायंकाळची देवपूजा करावी, संध्या करावी, अल्पाहार घ्यावा आणि आपल्या जीवनाला हरीचं स्मरण करत राहावं, असं जीवनामध्ये भगवंताचं स्मरण करत राहावं आणि सत्कर्म करत राहावं असं ब्राह्मणासाठी भगवंताने सांगितलेलं आहे। जय श्रीराम।